Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट 1940च्या अंतर्गत जे नियम्स किंवा रूल्स 1945 बनवण्यात आले त्या नियमाअंतर्गत औषधांचं क्लासिफिकेशन करत असताना, वर्गीकरण करत असताना किती शेड्यूल्स आहेत. साधारणपणे A to Z शेड्यूल्स आहेत. परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने डेफिनेटली ही शेड्यूल्स आपल्याला सर्व महत्वाची नाही. त्यातील 4 ते 5 शेड्यूल ही डेफिनेटली महत्वाची आहे. त्या शेड्यूल्समध्ये काय आहे, त्याच्या तरतुदी काय आहेत, हे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी पाहायचं आहे. त्यामुळं देताना या सेक्शन्समध्ये मी तुम्हाला सर्व शेड्यूल्स दिलेली आहेत. परंतु माझं जास्तीत जास्त स्ट्रेस हा आपला परीक्षेच्या दृष्टीनं या नियमाच्या अंतर्गत काय प्रावधान आहेत आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर आहे. चला तर आपण पाहूया हा सेक्शन्स 1945च्या नियमाअंतर्गत औषधांचं कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशनची, सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. ड्रग कॉस्मेटिक रूल हा आपला स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर म्हणजे ब्रिटिश आमदानीमध्ये हा इम्प्लिमेंट झाला. हे 1945चे एक्सटेन्शन्स आहेत. हे एक्सटेन्शन्स आहेत जो भारतातील औषधं बनविणारी इंडस्ट्री असेल किंवा औषधाची विक्री करणारी फार्मा कंपनी असेल किंवा भारतातील औषधाच्या संदर्भातील ज्या प्रशासकीय रचना असतील त्या ज्या कायद्याअंतर्गत होतात किंवा जो काही कायदा सर्वोच्च म्हटला जातो त्याला आपण D&C ऍक्ट असं म्हटलं जातं किंवा ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट असं म्हटलं जातं. या कायद्याच्याच अनुषंगाने भारतातील औषधाचं वर्गीकरण करण्यासाठी जे काही नियम्स बनवले आणि ते नियम्स औषधाचं वर्गीकरण करण्यासाठी आपण त्यामध्ये काही शेड्यूलचा अंतर्भाव केला किंवा आपण त्याला म्हणूया की परिशिष्ट त्याच्यामध्ये ऍड केली. ती कुठली परिशिष्ट आहेत, कुठली परिशिष्ट काय आहेत हे आपण पाहणार आहोत. एक तर या नियमाचा उद्देश औषधांचं क्लासिफिकेशन करणं, वर्गीकरण करणं हा होताच. त्याचबरोबर जे काही विविध पद्धतीची औषधं आहेत, आयुर्वेदिक औषधं असतील, युनानी औषधं असतील, होमिओपॅथी औषधं असतील, त्यासाठी कुठले स्टँडर्ड प्रमाणके आहेत, कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग कन्फर्मेटी त्यांनी पाळणं गरजेचं आहे, हे देखील या नियमाच्या अंतर्गत दिलेलं आहे. याचबरोबरीने ज्या ठिकाणी औषधं बनवली जातात, ज्या ठिकाणी औषधं स्टोअर केली जातात, औषधाचं दुकान आहे, तर त्यांनी कायद्याच्या अंगाने कुठल्या गोष्टी स्टँडर्ड असाव्यात किंवा त्या प्रमाणित करणं असावेत, कुठले अधिकारी त्यावर चेकिंग करणं गरजेचं आहे, हे या नियमाच्या अंतर्गत दिलेलं आहे. परंतु जसं ही शेड्यूल जे काही आहेत या नियमामध्ये साधारणपणे A to Zच्या दरम्यान आहे. झेड हे शेड्यूल नाही आहे, ओरिजिनल ऍक्टमध्ये नाही आहे, मे बी हा फीचर शेड्यूल्स आहे. परंतु A to जे काही Y पर्यंतची शेड्यूल्स आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व शेड्यूल्स पाठ करणं किंवा काय आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं नाही, पण डेफिनेटली त्यातील 4 ते 5 शेड्यूल्स आपल्याला महत्वाचे आहेत. म्हणून या सेक्शन्समध्ये आपण महत्वाची प्रोमिनंट शेड्यूल्स 1 by 1 आपण पाहणार आहोत. तर ड्रग आणि कॉस्मेटिक रूल्समध्ये जे काही औषधांचं वर्गीकरण केलेलं आहे ते साधारणपणे औषधाचा उपयोग कुठल्या क्षेत्रामध्ये होतो, अँटीबायोटिक्समध्ये केला जातो, सायकोट्रॉपिक ड्रग्स म्हणून केला जातो की नार्कोटिक्स ड्रग्स म्हणून केला जातो की औषधं ही ओव्हर दी काउंटर प्रोडक्ट्स आहे. जसं मी एखाद्या दुकानामध्ये गेलो, मी सांगितलं की मला एक अंगदुखीची गोळी द्या, तो एक जो काही त्या ठिकाणचा दुकानातला जो काही केमिस्ट असतो तो आपल्याला इझिली देतो. पण ज्यावेळेस मी त्याला सांगतो किंवा झोपेची गोळी द्या, त्यावेळेस तो डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आहे किंवा असणं गरजेचं आहे असं इन्सिस्ट करतो. हे कशामुळे शक्य होतं, तर त्या औषधांचं केलेलं वर्गीकरण हे थेरॉपेटिक इफेक्ट या ठिकाणी आहे.
मोस्टली या रूल्समुळे फायदा जो काही होतो, की जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, की जो हा एफ-डी-एम महाराष्ट्राच्या संदर्भात असेल किंवा स्टेटच्या संदर्भात असेल, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अधिकारी आहे, हे रूल्सच्या कायद्यांची अंमलबजावणी होती की नाही ते पाहण्याचं काम करतात. त्याचबरोबर सरकारचे आरोग्य क्षेत्रातील अधिकारी असतील, या आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या नियमाच्या अधीन राहूनच त्यांना ड्रगचं क्लासिफिकेशन करणं आणि त्यानुसार कारवाई करणं इझिली होऊन जातं. याच ॲक्टमध्ये जे काही वेगवेगळे सेक्शन्स आहेत, त्याचा एक सेक्शन जो काही आहे, सेक्शन नंबर 97. तर या 97 नुसारच जी काही औषधं आपल्याला दिसतात, लेबलिंग दिसतात. काही औषधावर आपल्याला RX दिसतं, काही औषधावर आपल्याला NRX दिसतं, काही औषधावर आपल्याला XRX दिसतं, काही औषधावर आपल्याला रेड मार्किंग्समध्ये अशा पद्धतीनं एक रेड चौकट असतो, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की वॉर्निंग दिलेलं असतं, कॉशन्स असतं, किंवा काही औषधामध्ये केवळ एक रेड मार्जिन्स असते आणि रेड मार्जिनच्या आतमध्ये आपल्याला काही वॉर्निंग्स आणि कॉशन्स दिलेले असतात. हे कुठल्या ॲक्ट्सनुसार या कंपन्यांना बंधनकारक आहे, तर तो सेक्शन 97 आहे, की प्रत्येक औषधाला विशिष्ट पद्धतीचं मेडिसिन्स असावं आणि मेडिसिन्स हे लेबलिंग का असावं, तर त्या औषधाचा उपयोग काय आहे, कुठल्या थेरॉपेटिक सेक्शन्समध्ये औषध येतं, यानुसार हा कायदा या ठिकाणी अंमलबजावणी त्याची करण्यात येते. जसं मी मेन्शन्स केलं, आपल्याला A to Y शेड्यूल्स आहेत, त्यातील काही शेड्यूल्स आपण पाहूया. पण जे शेड्यूल्स महत्त्वाची त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त स्ट्रेस देईल. हा शेड्यूल C आणि C1 आहे. साधारणपणे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून जे काही प्रोडक्ट बनवली जातात आणि औषध म्हणून त्यांचा वापर केला जातो, त्यामध्ये शेड्यूल H आणि H प्रोडक्ट येतात. म्हणजे जैविक आणि जैविक प्रोडक्ट, ज्यामध्ये आपल्याला वॅक्सिन्स दिसतात, ज्यामध्ये अँटीटॉक्सिन दिसतात किंवा हार्मोन्स दिसतात, इन्सुलिन हे आपण पॅनक्रियासपासून ऑप्टेन केलं जात असेल. जर ते बायोलॉजिकल ओरिजिनमध्ये असेल किंवा डिजिटॅलिस असेल, जे हार्ट टॉनिक म्हणून वापरलं जातं, अर्गोट अल्कलॉइड्स असेल किंवा फिश लिव्हर ऑइल असेल, थोडक्यात शेड्यूल C आणि C हा बायोलॉजिक प्रोडक्टच्या संदर्भातील शेड्यूल्स आहे. शेड्यूल Gच्या संदर्भात असे हार्मोनल प्रिपरेशन्स येतात की हार्मोनल प्रिपरेशन, ओनली हार्मोनल, या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे, बिलकुल पाहूही नका आणि आपल्याला ते गरजेचे नाही. आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे फक्त हार्मोनल प्रिपरेशन्स जी येतात, परंतु ही हार्मोनल प्रिपरेशन्स कोणीही मेडिकलमध्ये जाऊन विकत घेऊ शकत नाही. हार्मोनल प्रिपरेशनचे जे काही पॅकेज असेल, त्या पॅकेजवर असं पूर्णपणे आपल्याला लिहिलेलं सापडेल की हे मेडिसिन्स डेंजरस आहे, अनलेस अँड अंटिल आपण डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेणं हे बंधनकारक आहे. या पद्धतीचं हे शेड्यूल सेक्शन नंबर 97 जो काही आहे, हा बंधनकारक करतो की शेड्यूल G मधली जी काही हार्मोनल प्रिपरेशन्स आहे, त्यावर अशा पद्धतीने लेबल असणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला शेड्यूल H हे सर्वात महत्त्वाचं असेल. आज आपण डॉक्टरनी लिहिलेले कुठलीही मेडिसिन जर पाहिलं, क्रीम पाहिली किंवा कुठलंही आपण ओरल प्रिपरेशन्स पाहिलं किंवा आपण म्हणूया की बॉटल घेतली, तर त्या बॉटलवर आपल्या किमतीच्या जवळपास असा एक रेड कलरचा लेबल लिहिलेला असतो. याही ठिकाणी रेड कलरचा लेबल लिहिलेला असतो आणि त्यामध्ये मेन्शन्स केलेलं असतं की शेड्यूल H. शेड्यूल H याचा अर्थ जी औषधं किंवा ही औषधं ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरच दिलेली असतात आणि याच औषधाच्या पॅकिंगवर आपल्याला रेड मार्कमध्ये किंवा आपण म्हणूया की यामध्ये आपल्याला लेफ्ट हँडला टॉपला आपल्याला हा RX नावाचा सिम्बॉल दिसतो. याही ठिकाणी आपल्याला RX नावाचा सिम्बॉल असा दिसतो. म्हणजे शेड्यूल H ड्रग्स कुणासाठी आहे, तर शेड्यूल H ड्रग्स अकॉर्डिंग टू द रूल्स 1945 नुसार जी डॉक्टर औषधं लिहू शकतात, प्रिस्क्रिप्शन लिहू शकतात, त्याच औषधांसाठी आपण शेड्यूल H असं म्हटलं जातं. आणि ह्या शेड्यूल H वर ही प्रॉमिनंट वॉर्निंग दिलेली असते की टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली. त्यामुळे केमिस्टला किंवा फार्मासिस्टला ही बंधनं आहेत की शेड्यूल H अंतर्गत ड्रग ही डॉक्टरांनी लिहिलेली असावी, तरच तो कायद्याने त्यांना विकू शकतो. जसं क्रोसिन, डिस्परिन हा त्या पेशंटकडून किंवा कस्टमरकडून प्रिस्क्रिप्शन मागत नाही, परंतु ज्या औषधावर शेड्यूल H लिहिलेलं असेल, ती औषधं केमिस्टला विकत असताना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन त्यानं मागणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुठली औषधं येतात, मेजॉरिटली या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ मी मेन्शन केलं की 2006 मध्ये जवळपास 36 औषधं शेड्यूल H मध्ये होती. कॉमन औषधं आहेत, परंतु त्याला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन गरजेचं आहे. आपण काय औषधं आहे हे पाहणं गरजेचं नाही, परंतु सर्वात जास्त औषधं ही शेड्यूल H मध्ये येतात. हा या स्लाइडचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता शेड्यूल H1 हा एक साधारणपणे 2013 पासून आपण हा शेड्यूल H1 ॲड केलेला आहे.
तर शेड्यूल H1 ॲड करण्याचा उद्देश काय? किंवा जी काही आपली मिनिस्ट्री ऑफ आपण म्हणूया की हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर जी काही मिनिस्ट्री आहे, त्याला ड्रग आणि कॉस्मॅटिक ॲक्ट 1940चा जो काही सेक्शन्स आहे 26B अंतर्गत ही ॲथॉरिटी दिली जाते. ऑन द ॲडवाईस ऑफ अ ड्रग टेक्निकल ॲडवाईस बोर्डनुसार कुठली औषधं शेड्यूल H1 मध्ये टाकली जातात किंवा कुठली औषधं शेड्यूल H1 मधून शेड्यूल H1 मध्ये टाकायचं, हा अंतिम अधिकार हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरला असतो. तर H1 शेड्यूल आपण एक्स्ट्रा ॲड केलं 2003 मध्ये अमेंडमेंटनुसार. तर मेन पर्पज असा होता की जी अँटीबायोटिकचं इनडिस्क्रिमिनेट यूज केला जातो, जे काही ट्युबरक्युलोसिस मेडिसिन्स आहे, शरीरावरची मेडिसिन जे काही आहेत, जी पेशंटकडून कंटिन्युअस विदाऊट प्रिस्क्रिप्शन मागितली जातात, जेणेकरून त्यांना रेजिस्टन्स निर्माण होतो, टोटल हेल्थ सिस्टीममध्ये कुठेतरी बॅरियर निर्माण होतो एखाद्या डिसीजला क्युअर करण्यासाठी. ते होऊ नये म्हणून ही औषधं शेड्यूल H1 मध्ये टाकण्यात आलेली आहे. शेड्यूल H1 मध्ये कुठली औषधं आहेत जी हाय प्रोफाईल 3rd जनरेशन किंवा 4th जनरेशनची अँटीबायोटिक्स आहेत. काही सर्टन अँटीटसिव्स आहे, खोकल्याची औषधं आहे ज्याच्यामध्ये कोडिन्स असतं की ज्यानं समवॉट एक्सटेंड हॅबिट फॉर्मिंग होते, कुठेतरी त्याची सवय लागून जाते, किंवा अँटी-टीबी मेडिसिन्स आहेत. ही संपूर्ण ड्रग्ज ही या मेडिसिनच्या किंवा या शेड्यूलच्या अंतर्गत टाकली जातात. शेड्यूल H1 हा 2013 पासून इम्प्लिमेंट करण्यात आला. याच्यामध्ये काही हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत, जी अँटीबायोटिक्स 3rd आणि 4th जनरेशनची आहेत, त्याबाजू अँटी-टीबी ड्रग्ज आहे, यांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आणि ही प्रिस्क्रिप्शन किंवा ह्या मेडिसिन जर पाहिलं तर यावर RX न लिहिता न्यू RX हे साईन या ठिकाणी लिहिलेलं असतं. या ठिकाणी N स्टँड फॉर द न्यू प्रिस्क्रिप्शन हे साईन H1 ड्रगच्या संदर्भात लिहिलं जातं. त्यामुळे H आणि H1 ड्रग्ज हे सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु कुठलं मेडिसिन H1 मध्ये टाकायचं, कुठलं मेडिसिन H टाकायचं, हा टोटल अधिकार आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या जो काही केंद्रीय मंत्रालय आहे त्याला या ठिकाणी आहे. दुसरं शेड्यूल जे येतात यामध्ये असे आजार येतात की जी आजार त्यावर पूर्णपणे मेडिसिन सापडलेलं नाही आहे. त्यामुळं या अंतर्गत अशा आजारांची लिस्ट आहे की ज्या आजारावर कुठलंही औषध 100% उत्तर असेल किंवा क्युअर करू शकत असेल असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे शेड्यूल जे हे आपल्या औषधांची लिस्ट येते. हां, शेड्यूल H1 आणि शेड्यूल X ही 3 आपल्या शेड्यूल महत्त्वाची आहे. आता शेड्यूल Xमध्ये कुठली औषधं येतात? ही शेड्यूल Xच्या अंतर्गत अशी औषधं येतात ती डॉक्टर अशा पेशंटसाठी जे काही मेंटली डिसऑर्डर पेशंट आहेत, त्या मेंटली डिसऑर्डर पेशंटला आपण म्हणूया क्युअर करण्यासाठी ही औषधं वापरली जातात. मोस्टली याच्यामध्ये जो काही मॉलिक्यूल वापरला जातो तो बार्बिच्युरेट आहे. बार्बिच्युरेटचं जर केमिकल नेचर जर पाहिलं तर ओपिओइड नेचरच्या. या ठिकाणी तुम्हाला बहुतेक औषध दिसेल त्याच्या एंडला सफिक्सला तुम्हाला बार्बिट्यूल नाव दिसेल किंवा आपण इथे फिनोबार्बिट्यूल नाव दिसेल. बिलकुल औषधाची नावं पाहू नका, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने बार्बिच्युरेट हा सबस्टन्स आला की तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की हा केमिकली ओपिओइड नेचरचा आहे आणि हा एक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणून वापरला जातो. तर साधारणपणे शेड्यूल Xमध्ये 30 ड्रग येतात जी डॉक्टर मेंटल डिसऑर्डरसाठी वापरली जातात आणि डेफिनेटली याचे साईड इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात आहेत, व्हेरी सिरियस साईड इफेक्ट्स आहेत. म्हणून असे डॉक्टर किंवा असे प्रिस्क्रिप्शन ज्या डॉक्टरने लिहिलेले आहेत ते प्रिस्क्रिप्शन साधारणपणे त्याच्या 3 कॉपी करणं गरजेचं आहे. एक डॉक्टरकडं, एक पेशंटकडं, केमिस्टकडं असणं गरजेचं आहे. आणि या प्रिस्क्रिप्शनचा रोकार त्या केमिस्टने साधारणपणे 2 वर्ष त्या पेशंटचं नाव, कुठली औषधं दिली, किती कालावधीमध्ये दिली आणि जेवढी औषधं दिलेली आहेत तेवढीच औषधं या ठिकाणी मेन्शन करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आणि शेड्यूल Xच्या ड्रग जे काही पॅकेजिंग असतं त्या पॅकेजिंगला आपल्याला लेफ्ट हँड साईडला रेड कलरमध्ये आपल्याला XRX हा सिम्बॉल हा प्रोमिनंटली डिस्प्ले केलेला असतो, जेणेकरून इंडिकेशन केलं जातं ही औषधं केवळ डॉक्टरच प्रिस्क्राईब करू शकतात, कुठलाही केमिस्ट ही औषध कुठल्याही पेशंटला OTC सारखं विकू शकत नाही. त्यामुळं या पूर्ण शेड्यूल्समध्ये परत मी मेन्शन करतो, शेड्यूल H आपल्याला महत्त्वाचं आहे, शेड्यूल H1 महत्त्वाचं आहे आणि शेड्यूल X हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. इतरही शेड्यूल्स मी तुम्हाला दिलेली आहेत. थोडंसं तुम्ही स्टॉप करा,
आणि ही शेड्यूल्स पहा. पण परत मी रिपीट करतो, आतापर्यंत यावर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले नाही आहे. त्यातल्या त्यात मला जास्तीत जास्त एक शेड्यूल्स आपल्याला तुमच्याशी शेअर करावं लागतं. शेड्यूल एन म्हणजे जे काही फार्मसी दुकानं आहेत, फार्मसी दुकानाची रचना कशी असावी, त्यामध्ये कुठलं मेडिसिन कसं ठेवावं, त्यासाठी शेड्यूल एक्सला लायसन्स लागतं का, शेड्यूल एससाठी कुठली लायसन लागतात, किंवा त्या दुकानातली साईज किती असावी, त्यामध्ये AC असावं की नाही, किंवा फार्मसीच्या दुकानातल्या रिक्वायरमेंटच्या संदर्भातील हा शेड्यूल एन आहे. बाकीचे शेड्यूल्स तुम्ही वाचून घ्या. नंतर दुसरं मी शेड्यूल्स यामध्ये दिलेलं आहे की जे काही शेड्यूल्स आपल्याला दिसतं यातील एक शेड्यूल्स जे महत्त्वाचं शेड्यूल्स दिलेलं आहे की आपले आयुष मंत्रालयाच्या संदर्भातील की आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी जी प्रोडक्ट कंपनी बनवली जाते त्या कंपनीतलं प्रमाणीकरण कसं असावं, त्यांनी रेकॉर्डिंग कसं ठेवावं, किंवा त्यांच्या प्रिमायसेसची रिक्वायरमेंट काय आहे ही आपल्याला शेड्यूल टी मध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं हा सेक्शन्स या ठिकाणी समराईज करत असताना मला केवळ 2 ते 3 शेड्यूल्सवर मी जास्तीत जास्त भर दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या अभ्यासाची दिशा या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. आपण एंड करतोय काही 2 प्रश्न पाहून. पहिला प्रश्न दिलेला आहे की आपल्याला औषधाची प्रत्येक औषधाच्या पॅकेजवर आपल्याला काही गोष्टी मेन्शन्स केलेल्या असतात. एक MRP मेन्शन्स केलेली असते. MRP नंतर आपल्याला काही बॅच नंबर्स आपल्याला दिलेल्या असतात त्या ठिकाणी, आणि बॅच नंबरच्या खाली आपल्याला एक मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते, आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डेटच्या खाली आपल्याला एक्सपायरी डेट ही प्रॉमिनंटली मेन्शन्स केलेली असते. तर कुठल्याही औषधामध्ये त्याचा पिरियड किती आहे, त्याचे स्टोरेज कंडिशन काय आहे, या संदर्भातील ज्या काही तरतुदी प्रत्येक औषध कंपनीला फॉलो केल्या जातात त्या कुठल्या शेड्यूलच्या अंतर्गत आहे. तर हा जर क्वेश्चन जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल पी हा येतो. शेड्यूल पी हा त्या औषधाचा लाईफ पिरियड आणि स्टोरेज संदर्भातील तरतुदी आपल्याला मेन्शन्स करतो. त्याचबरोबर P1 जो काही आहे हा औषधाच्या पॅकिंग संदर्भातील काही प्रमाण या ठिकाणी उद्देशित करतो. आणि लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. शेड्यूल वाय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की शेड्यूल वाय हा 1945च्या अंतर्गत काय मेन्शन केला जातो. तर भारतामध्ये जी काही नवीन औषधं येतात किंवा जी काही इम्पोर्ट केली जातात किंवा ज्या औषधाचं संशोधन केलं जातं ते औषधांचं मानवावर त्याच पद्धतीनं ॲनिमल्सवर काही टेस्टिंग केल्या जातात. त्या टेस्टिंगलाच आपण क्लिनिकल ट्रायल्स असं म्हटलं जातं. तर त्या क्लिनिकल ट्रायल्स कशा पद्धतीने कराव्यात, त्या क्लिनिकल ट्रायलच्या किती लेवल असाव्या, त्यामध्ये प्राणी किती असावे, मनुष्य प्राणी कधी असावे, आणि कुठलं क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर ते औषध ही त्याला मान्यता होईल, या संदर्भातील जे काही रूल्स दिलेले आहेत ते आपल्याला शेड्यूल एचमध्ये दिलेले आहे. त्यामुळं या ऑप्शनचं उत्तर आपल्याला हे क्लिनिकल ट्रायल्स कुठल्या शेड्यूल्समध्ये मेन्शन केलेले आहे तर शेड्यूल वायमध्ये मेन्शन केलेलं आहे, ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1945च्या रूलच्या अंतर्गत. तर विद्यार्थी मित्र हो, हा थोडासा महत्त्वाचा त्यातील महत्त्वाचे शेड्यूल्स मी परत परत रिपीट केलेले आहेत, परंतु आपण हे निग्लेक्ट करू शकत नाही. हे शेड्यूल तेवढेच महत्त्वाचे आहेत. जसं बार्बिच्युएट म्हटलं की तुम्हाला शेड्यूल एक्स आठवलं पाहिजे. जर हॅबिट फॉर्मिंग ड्रग जर म्हटलं तर डेफिनेटली तुम्हाला H1ही आठवलं पाहिजे, त्याचबरोबर X1 ड्रग्ज आठवलं पाहिजे. आणि OTC ड्रग्ज काय आहेत हा केवळ स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी महत्त्वाचा नाही, परंतु आपल्या सामान्य ज्ञान म्हणून देखील हा ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट 1945चे काही शेड्यूल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.